तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज पिंट्या हाडल या गोलंदाजाला पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने काम हे दोन्ही संघांना करावं लागेल. दोन्ही संघांना प्रयत्न हे करावे लागतील आणि अगदी आयोजन नियोजन चांगल्या पद्धतीने आहे. आणि अगदी कालचा दिवस सांगायचं झालं तर जगदंब स्पोर्ट्सचा शिवनसई या संघाच्या नावे गेला. अगदी चांगल्या पद्धतीने त्याने एफर्ट लावले आणि अगदी अंतिम फाय मध्ये प्रवेश दाखल केला. अगदी इथून त्याच पद्धतीने आणि त्याच मानसिकतेने सर्व संघांना आजच्या दिवसामध्ये देखील एफर्ट लावावे लागतील आणि क्वालिफिकेशनचं तिकीट हे आपले नावे करावं लागेल. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो दाखवावा लागेल. अगदी आयोजन नियोजन चांगल्या पद्धतीने आहे. एकविरा बेलवडी माजी आमदार चषक 2025 6 थरार अगदी जबरदस्त पद्धतीने आयोजन नियोजन आहे. अगदी आयोजकांना माहिती देखील पाहायला भेटली. अगदी मैदान उपलब्ध नाही होतं आणि 5 रुपयाच्या मैदानावरती स्पर्धा भरवणं देखील खाऊ गोष्ट नसते मित्रांनो. आयोजन करणं खाऊ गोष्ट नसते. यावेळेस पहिला चेंडू हा मार्गस्तर झालाय. एक धाव ही सहज गतीने पूर्ण होईल. एक धाव अगदी खातं ओपन झालंय संघाचं. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत एक धाव ही सहज गतीने पूर्ण झाली. इथून सकाळच्या सत्रामधला दुसरा सामना अगदी चांगल्या पद्धतीने पार होईल नो डाऊट. अगदी पहिला सामना चांगल्या पद्धतीने धावगती देखील पाहायला भेटली होती धावफलकावरती, परंतु यंग स्टार शिरसाळ संघाने चांगल्या पद्धतीने ते एफर्ट लावले आणि सामना आपले नावे केला. इथून मात्र दुसरी डिलिव्हरी ही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्तर. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक आहेत तैनात. अगदी झेलची शक्यता तर होती परंतु थोडासा दूर चेंडू राहिला. इथून उचलून फील्ड करतील तिथपर्यंत या 2 धावा सहज गतीने पूर्ण होतील. जर झेल साठी गेले असते तर कदाचित झेल देखील झाला असता, परंतु थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला हा चेंडू. इथून मात्र पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. अगदी सांगायचं झालं तर गोलंदाजी देखील तेवढेच ताकदीने करावी लागेल आणि अगदी प्रत्येक संघामध्ये अगदी लय असलेला गोलंदाज आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण करत असतो. इथून मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देखील करावी लागेल. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये उचलून फील्ड केली जाईल तिथपर्यंत एक धाव ही सहज गतीने पूर्ण होईल. इथून पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक अगदी प्रत्येक सामन्यामध्ये हे खूप महत्वपूर्ण असतं आणि त्याच षटकामध्ये गोलंदाज पिंट्या हाडल या गोलंदाजाला पाहू शकताय. मोठे फटके मारू दिले जात नाही फलंदाजांना. इथून मात्र चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी ही राहिली. या वेळेला थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु लाईनच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय. अर्थातच खराब डिलिव्हरी ही मैदानाच्या आतमध्ये हाताळले. इथून मात्र एक धाव ही स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. धावगती 5 या अंकावरती जाऊन पोहोचले. यावेळेला फक्त आणि फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी पिंट्या हाडल अगदी फलंदाजी शैली ओळखतो आणि चांगल्या पद्धतीने आपटून टाकण्याचा प्रयत्न झाला. पूर्णपणे निर्धाव चेंडूची सांगता झाले आणि अगदी प्रवेश शुल्क आहे ना तो प्रत्येक संघाने जमा करायचा आहे. सर्व संघांना विनंती असेल की प्रवेश शुल्क सर्वांनी जमा करायचा आहे जो काही असेल तो. यावेळेला चांगला स्ट्रोक मारावा लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त आणि फक्त सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा उचलून फील्ड करतील तिथपर्यंत ही सिंगल स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. धावगती 6 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष आहे षटकामधला. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करणं खूप महत्वपूर्ण आहे सामन्यामध्ये, परंतु एकाने पिंट्या हाडल चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. अगदी सांगायचं झालं तर ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय पिंट्या हाडल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली आतापर्यंत, परंतु शेवटच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. हा लागलाय पहिला धक्का.
विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर हा मैदानाच्या मध्ये इन झालाय रुपेश कारेला. या फलंदाजाला पाहू शकताय. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती अगदी 6 या अंकावरती जाऊन पोहोचले आणि महत्वाची विकेट केतन याची विकेट ही पाहायला भेटली. अगदी पिंटे हाडल याने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून दाखवली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथून मात्र दुसरा गोलंदाज हा सुसज्जित होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समीर जनाटे या गोलंदाजाला पाहू शकताय. इथून थोडंसं स्पीडअप वाढवा मित्रांनो. प्रत्येक संघाला विनंती असेल की थोडंसं स्पीडअप वाढवा. पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर सांगायचं झालं तर लॉंग लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या पद्धतीने यावेळेस स्ट्रोक हा पाहायला भेटलाय. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु एकच धावेवर हे समाधान मानावं लागेल. इथून क्षेत्ररक्षणाची जर व्यूहरचना जर सांगायची झाली तर चांगल्या पद्धतीने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहू शकताय. यावेळेला चांगला स्ट्रोक. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण होईल. दूरवरून क्षेत्ररक्षण धावत आलेत. उचलून फील्ड करतील तिथपर्यंत एकच धावेवर हे समाधान मानावं लागेल. दुसरं षटक मार्गस्तर आहे आणि दुसरं षटक मार्गस्तर झालंही चालू. तिथं अजूनपर्यंत मोठा फटका हा पाहायला भेटला नाही. अगदी इथून मात्र सांगायचं झालं तर पूर्णपणे थांबवून ठेवलंय आईगावदेवी भालिवली ब संघाला. यावेळेला चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा सांगायचं झालं तर क्षेत्ररक्षक आहेत तैनात परंतु झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. अगदी प्रेम होते परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. जर झेल घेण्याची शक्यता असती तर नक्कीच झेल देखील झाला असता परंतु जर तरला थारा नाही. वन बाउन्सने चेंडू क्लिअर झाला 4 धावेकरिता. चौकार आलाय महत्वाचा चौकार आणि 4 धावेनिशी स्कोर कार्ड 12 अंकावरती जाऊन पोहोचलाय. चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक चौकार तर आलाय. अगदी झेलची शक्यता होती परंतु थोडासा दूर राहिला चेंडू. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅट ही चेंज केली जाईल. थोडस स्पीडअप वाढवा. आणि झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार अगदी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा राहिलाय तो देखील आपण देणार आहोत. यावेळेला चांगला चेंडू. अगदी फक्त आणि फक्त बॅट फिरवण्याचा प्रयत्न झालाय. अगदी सांगायचं झालं तर पूर्णपणे प्लॅन मिस. अगदी चेंडू चांगला होता परंतु चांगल्या नियंत्रणामध्ये फलंदाजी ती करावी लागेल. एक चौकार आलाय परंतु त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढवून चालणार नाही. इथून चांगलं पाहावं लागेल चेंडूला. यावेळेस फक्त आणि फक्त चेंडू हवेमध्ये आणि झेल होईल तिकडे. कुठल्याही प्रकारची होणार नाही चुकी. विकेटचं पतन. बाय टू द आउट. बॅटर आउट. तर आपण मॅन ऑफ द मॅचच्या हकदाराकडे बोलतोय. अगदी चांगल्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली आणि अगदी जबरदस्त पद्धतीने संकट मोचक म्हणून अशीच फलंदाजी केली. अगदी आशिष दिवा हा खेळाडू ठरलाय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आशिष दिवा आणि मॅन ऑफ द मॅचचं मेडल घेऊन जायचं आहे. आणि विकासजी जाधव आणि नितेश जी पाटील हे 2 गोड व्यक्तिमत्व आहेत. त्यांना देखील विनंती आहे की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर अगदी चांगल्या पद्धतीने खेळ आकारला शिरसाड संघाने आणि सामना आपले नावे केला मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगल्या पद्धतीने मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय आशिष दिवा. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. एक धाव ही सहज गतीने पूर्ण होईल. धावगती आतापर्यंत पाहू शकताय 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. झालाय 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र आयोजकांना विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा द्यायचा आहे.
अगदी चांगल्या पद्धतीने खेळ आकारला यंगस्टार सिरसाट संघाने आणि मित्र म्हणून संकट मोचक बनला अगदी आशिष दिवा आणि त्याच्या नावावरती चांगल्या पद्धतीने धाबा देखील आहेत आणि अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देखील झाली त्याच्या माध्यमातून अगदी विथ द बॉल विथ द बॅट या दोन्ही एंडने चांगला खेळला आणि अगदी चांगल्या पद्धतीने सामना आपले नावे केला आणि अगदी सांगायचं झालं तर मॅन ऑफ द मॅच देखील ठरलाय मिस्टर आशिष दिवा. गोड व्यक्तिमत्व आहेत त्यांचे शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच मेडल देतोय. तिसरा गोलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये सुसज्जित झालाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज सुनील या गोलंदाजाला पाहू शकताय. तर चला वन गेम मॅच ही चालू आहे. जे कोणी आयोजक करते आहेत ना त्यांना संपूर्ण आयोजकांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन रिपोर्टिंग करायची आहे स्थानापन्न व्हायचं आहे. जे कोणी आयोजक करते आहेत संपूर्ण आयोजकांना विनंती आहे की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर ऑन गोईंग मॅच ही चालू आहे. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती अगदी सांगायचं झालं तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. थोडासा अडथळा हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय त्याच कारणास्तव हा सामना थांबवला गेलाय. परंतु अगदी सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने हा आयोजन नियोजन आहे. आयोजनाचा विचार करायचा झाला तर अगदी ग्राउंड उपलब्ध नव्हतं आणि त्यानंतर 5 रुपयाच्या मैदानावरती हे आयोजन भरवलं गेलंय. एकविरा बेलवडी ब आयोजित माजी आमदार चषक अगदी जबरदस्त पद्धतीने चषक आणि वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही 9वं आयोजन आहे आणि अगदी जबरदस्त पद्धतीने हे आयोजन आपल्याला पाहायला भेटेल. अगदी येत्या रविवार मध्ये फायनल देखील पाहायला भेटेल. अगदी मागील दिवसाचा विचार करायचा झाला तर मागील दिवस जगदंब स्पोर्ट्स शिवनसई यांचे नावे गेला शैलेश खरपडे अँड ऑल कंपनी अगदी जबरदस्त पद्धतीने एअरपोर्ट लावले आणि क्वालिफायचं तिकीट अगदी क्वालिफिकेशनचं तिकीट हे आपले नावे करून दाखवलं. चांगल्या पद्धतीने खेळ हा दाखवलाय. तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. सकाळच्या सत्रामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने दुसरा सामना हा रंगलाय आणि दुसरा सामना चांगल्या पद्धतीने रंगेल नो डाऊट बॅटल रंगेल हे तर तेवढंच महत्वाचं राहील. तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होऊ. ऐकत राहा पाहत राहा एकविरा बेलवडी ब चषक. यावेळेला पहिला चेंडू अगदी क्षेत्ररक्षक धावत पळत क्षेत्ररक्षणकरिता गेले होते परंतु शेवटच्या एंड मुवमेंटला हातामधनं चेंडू निसटला आणि झेल धरतीला दान आणि बॅटर जीवन दान अगदी चांगल्या पद्धतीने थँक्यू सो मच सांगितलं असेल बॅटर याने अगदी मोठा फटका मारायचा होता आणि झेल ड्रॉप झालाय. हा चांगल्या पद्धतीने इथून मात्र क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात आणि इशारा करतात. खराब चेंडू फाईटची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. इथून धाबा या स्कोर कार्ड वरती 17 या अंकावरती जाऊन पोहोचल्यात. यावेळेला
पुन्हा एकदा तीच चुकी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. अगदी लाईनच्या बाहेर जास्तीत जास्त शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच कारणास्तव अगदी जी व्हाईटची लाईन आहे त्याच्या बाहेर हा चेंडू हाताला जातोय. अर्थातच खराब ती सांगता ही पाहायला भेटली. पुन्हा एकदा योग्य त्या लेंथ आणि लाईन वरती चेंडू हातालावा लागेल. गोलंदाज सुनील यावेळेला लिडिंग एज आहे आणि विकेटचं पतन हे पाहायला भेटेल. आतापर्यंत संत गतीने हे मैदानाच्या आतमध्ये समीकरण चालू आहे, मॅच चालू आहे. तिसरं षटक मार्गस्तर आहे, मोठे फटके मारू दिले जात नाही. अगदी तिसरा विकेट हा तंबूच्या आशयाला गेलाय. अगदी नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होईल. प्रमोद परेड या फलंदाजाला पाहू शकताय. इथून मात्र भालिवली संघ अगदी सांगायचं झालं तर या पंचकृषी मधील भालिवली संघ आहे आणि अगदी भालिवली संघाचा विचार करायचा झाला तर चांगल्या पद्धतीने खेळ आकारला जातोय, परंतु आजच्या सामन्यामध्ये थोडासा मागे पडलाय. अगदी आई गावदेवी भालिवली संघाचा विचार करायचा झाला तर चांगल्या पद्धतीने खेळ आकारले जात आहेत, परंतु थोडीशी या संघामध्ये थोडेसे नवतरुण उभारते सितारे आहेत आणि त्याच कारणास्तव थोडासा संघ मागे पडत चालला. इथून मात्र चांगल्या पद्धतीने फक्त आणि फक्त चेक करण्याचा प्रयत्न झाला. 1 बाउन्स 2 बाउन्स मैदानाला गुदगुल्या करीत चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. धावगती आतापर्यंत सांगायचं झालं तर आतापर्यंत 22 या अंकावरती जाऊन पोहोचले. 22 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. इथून चांगल्या पद्धतीने 22 धावा या स्कोर कार्ड वरती तर लागल्यात. इथून उर्वरित काही चेंडू शेष आहेत, त्या चेंडूंवरती मोठे फटके मारावे लागतील. अजून एक षटक ही बाकी आहे, परंतु या षटकातले उर्वरित काही चेंडू शेष आहेत. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. चौकार तर आलाय, अगदी आल्या आल्या चांगल्या पद्धतीने सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न झाला. विकेट जात होते, त्यानंतर अगदी चांगली मानसिकता प्रमोद याच्या बॅट्समधून पाहायला भेटली. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईल, थोडीशी चुकी ही पाहायला भेटली. उचलून पीट करतील तिथपर्यंत 2 धावा या सहजरितीने पूर्ण होतील. दुहेरीने धावगती आतापर्यंत 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथून 3 फलंदाज बाद झालेत. महत्वाचे खेळाडू होते ना, केतन आणि निलेश आणि त्यानंतर सांगायचं झालं तर विजय. या तिन्ही खेळाडूंवरती संपूर्ण विश्वास होता, परंतु त्यांनी थोडस मैदानाच्या आतमध्ये निराशजनक काम केलं आणि संघ थोडासा अडचणीमध्ये सापडत चाललाय. यावेळेला अगदी सांगायचं झालं तर त्याच पद्धतीने चुकी हे पाहायला भेटते. लाईनच्या बाहेर हा देखील चेंडू हातालाय आणि खराब ते सांगता ही झाले. अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड 25 या अंकावरती जाऊन पोहोचेल. इथून चांगला खेळ तो दाखवावा लागेल. गोलंदाजी आतापर्यंत चांगली पद्धतीने झाले, परंतु फलंदाजी देखील करावी लागेल. यावेळेला चांगल्या स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत तैनात तिकडे. कुठल्या प्रकारची होणार नाही चुकी. हा लागलाय 4था धक्का, विकेटचं पतन. इथून विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. वैभव गवारी या फलंदाजाला पाहू शकताय. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, 1 धाव पूर्ण होईल त्याच्यावरती. तिथपर्यंत दूरवरून क्षेत्ररक्षक धावत पळत येतील. 2 धावा सहज गतीने पूर्ण होतील. 2 धावीवर समाधान हे मानावं लागेल. झालाय 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. झाला 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 27 ऑन बोर्ड जाऊन लागल्यात. इथून मात्र येणारा एक षटक बाकी अजूनही आहे.
शेवटचा आणि अंतिम षटक हे मैदानाच्या आतमध्ये अजूनही येणार आहे. तिथपर्यंत पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. ऐकत राहा, पाहत राहा. एकविरा बेलवडी ब माझे आमदार चषक 2025 थरार. इथून शेवटचा आणि अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने योग्य त्या लेंथ आणि लाईन वरती हाताळलाय आणि अगदी या स्पर्धेचं युट्यूब प्रक्षेपण, लाईव्ह प्रक्षेपण हे केलं जात आहे. किंग ब्रदर्स अगदी चांगल्या पद्धतीने लाईव्ह हे देखील पाहू शकता आपण. अगदी चांगल्या पद्धतीने अगदी युट्यूब यूज करत असाल तर सबस्क्राईब देखील जाऊन करा या युट्यूब वाहिनीला. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स ने क्लिअर होईल चेंडू, सीमा रेषा पार, 4 धाबा, चौकार. पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. अगदी शेवटचा आणि अंतिम षटक आहे. धावगती आतापर्यंत 31 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून पुढील डिलिव्हरी ही मार्गस्थ होते. यावेळेला फक्त आणि फक्त जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. अगदी या संघामध्ये जर सांगायचं झालं ना तर फक्त आणि फक्त प्रत्येक खेळाडू आला तो मात्र जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी चांगल्या पद्धतीने खेळले असते तर आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये असले असते. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात, परंतु थोडीशी चुकी हे पाहायला भेटले. अर्थातच झालाय झेल ड्रॉप. इथून मात्र उचलून फील्ड करतील तिथपर्यंत 2 धाबा या सहज गतीने पूर्ण होतील. धावफलक आतापर्यंत 33 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 33 ऑन बोर्ड. इथून उर्वरित काही चेंडूवरती जर 8-9 धाबा आल्या तरी सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये अगदी एक फायटिंग टोटल पर्यंत जाऊन पोहोचेल संघ. इथून मात्र या षटकाच्या समाप्तीनंतर आपण नवीन सामना देखील पाहणार आहोत. नाणेफेकीचा कॉल देखील होईल. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावत प्लस क्षेत्ररक्षण होईल. 1 बाउन्स 2 बाउन्स थोडासा चकवा दिला आणि त्याच कारणास्तव चेंडू फरार देखील झाला. 4 धाबेकरिता चौकार. तर यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. जय अंबे घाटेकर त्यांच्या विरोधात आदर्श ग्रुप पाचरुका संघ. या 2 संघादरम्यान आपण सामना तो पाहणार आहोत. तर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर लगेचच नाणेफेकीचा कॉल साठी यायचं आहे. अगदी यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीची चुकी ही पाहायला भेटली. अगदी 4 धावेकरिता चेंडू फरार झाला. अगदी उर्वरित चेंडूवरती चांगल्या पद्धतीने त्या धाबा आल्या आणि टोटल अगदी चांगल्या पद्धतीने ती पाहायला भेटली. 41 या अंकावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले. एक इनिंगचा खेळ झालाय समाप्त. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 41 या अंकावरती जाऊन पोहोचले. अर्थातच 42 धावेचं आव्हान हे असणार आहे माऊली स्पोर्ट्स बालखेडी या संघाला. इथून मात्र कशा पद्धतीने त्या 42 धावेचं आव्हान पूर्ण करतील तेवढीच पाहणं गरजेची गोष्ट राहील. इथून मात्र नेक्स्ट सामना, नेक्स्ट मॅच ही आपण पाहणार आहोत. जय अंबे घाटेकर त्यांच्या विरोधात आदर्श ग्रुप पाचरुका. अगदी होम ग्राउंड वरती मॅच असेल आदर्श ग्रुप पाचरुका संघाची. इथून मात्र दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर नाणेफेकीच्या कॉल साठी उपस्थित व्हायचं आहे. जय अंबे घाटेकर त्यांच्या विरोधात आदर्श ग्रुप पाचरुका या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच ही आपण पाहणार आहोत. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार हे टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे.
दुसरा सामना आपण पाहतोय जे आंबेकर घाटेकर वर्सेस आदर्श ग्रुप पाचुरका या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. माजी सरपंच बालाराम परड यांच्या हस्ते तिसरी लढत त्याच्यानंतर जे आंबेकर घाटेकर वर्सेस आदर्श ग्रुप पाचुरका. बेचाळीस धावाचं लक्ष ठेवले माऊली सपोर्ट बालकडी या संघासमोर. इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, शिर्डी वही आते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. अगदी सुमधुर सॉन्ग देखील आपण पाहिलं. यावेळेला पहिला चेंडू मार्गस्थ झाला आणि पहिल्या चेंडूवरती अगदी सांगायचं झालं पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने एक धाव ही सहज गतीने पूर्ण झाली. आणि अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये जर सांगायचं झालं ना तर सुरुवात ही खूप महत्वाची आहे आणि त्याच पद्धतीने सुरुवात ही एक धावेनिशी झाले. अगदी 42 धावेचा टार्गेट आहे आणि कशा पद्धतीने कुठल्या मानसिकतेने अगदी केलं जाईल पूर्ण ते टार्गेट. इथून पिंट्या हडल हा फलंदाजीच्या मार्क वरती सज्ज होईल तर एका एंडने असतील भारत हडल. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज विजय. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे लॉंग लेग सीमा रेषा पार 4 धाबा चौकार आणि अगदी पंचांच्या माध्यमातून नो ची घोषणा देखील केली जाते. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता परंतु अगदी नो चा इशारा हा पाहायला भेटलाय. नो प्लस 4 अशा 5 धावा स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील. धावगती आतापर्यंत 6 या आकड्यावरती आहे. इथून मात्र नेक्स्ट डिलिव्हरी ही फ्री हिट असेल. इथून मात्र उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळेला पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू पेच झालाय. अर्थातच खराब डिलिव्हरी ही पाहायला भेटले. इथून मात्र नो चेंडू आला त्यानंतर हा खराब चेंडू आला. अतिरिक्त धाव वाढली. धावेंच्या बाबतीमध्ये जर धावफलक आतापर्यंत 7 या अंकावरती जाऊन पोहोचला
इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक अगदी खूप महत्वपूर्ण असतं प्रत्येक सामन्यामध्ये. इथून पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी तर होती, फ्रीडचे सिग्नल ऑन होते, परंतु पाहिजे तो फायदा घेता आला नाही. 2 धावा तिथपर्यंत पूर्ण होतील, उचलून फिट करतील तिथपर्यंत चांगल्या पद्धतीने 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्यात. अगदी इथून फ्रीडचे सिग्नल ऑन होते, परंतु पाहिजे तो फायदा घेता आला नाही पिंट्या हाडल या फलंदाजाला. अगदी पिंट्या हाडल या फलंदाजाचा जर विचार करायचा झाला तर विथ द बॉल विथ द बॅट अगदी चांगल्या पद्धतीने परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका हा निभावतोय. इथून पुन्हा एकदा सुसज्जित गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विजय. यावेळेस स्लोट मध्ये आलाय चेंडू, परंतु फटका फसलाय. फटका हवेमध्ये, कुठल्या प्रकारची होणार नाही चुकी. बॅक टू द ग्राउंड पिंट्या. इथून नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन होईल प्रदीप. अगदी पिंट्या हाडलवरती संपूर्ण लक्ष होतं. अगदी तो तंबूच्या आशाला परतलाय. इथून मात्र चांगल्या पद्धतीने खेळ हा करावा लागेल प्रदीप या फलंदाजाला. त्याच्या समवेत आहेत भरत हाडल अजूनही, परंतु इथून पुन्हा एकदा सुसज्जित होतील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विजय. यावेळेला पुन्हा एकदा लिडिंग एज आहे. अगदी शेवटच्या एंड मुवमेंटला चेंडू बॅटला लागला आणि एक धाव ही सहजरीतीने पूर्ण होईल. चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिकडे मागे पाहायला भेटलं आणि अगदी एक धाव ही सहज गतीने पूर्ण झाली. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल आणि अगदी पॉवर प्लेचं षटक खूप महत्वपूर्ण असतं प्रत्येक सामन्यामध्ये. एका एंडने धाबा या घ्यायच्या असतात तर एका एंडने धाबा वाचवायच्या असतात. इथून मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिले. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज गतीने होतील पूर्ण आणि 2 धावेनिशी धाव फलक आतापर्यंत 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 12 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही या षटकामधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. इथून शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या उर्वरित चेंडूवरती मोठा फटका येईल का हा देखील एक प्रश्न चिन्ह. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकामधला. यावेळेला चांगला स्ट्रोक. अगदी स्वीपचा फटका आहे. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर देखील झालाय. सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा झाला. एक षटकाचा खेळ समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. इथून नव्याने गोलंदाज हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुसज्जित होईल. रुपेश कारेला या गोलंदाजाला पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने धावगती धावफलकावरती लागले. इथून मात्र कुठल्या मानसिकतेने खेळ आकारतील फलंदाज भरत आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. संपूर्ण लक्ष या जोडीवरती असेल. अगदी चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. उचलून फील्ड करतील तिथपर्यंत पुन्हा एकदा या 2 धाबा सहज गतीने पूर्ण होतील.
आणि अगदी सांगायचं झालं ना तर आयुष्यामध्ये कर्तृत्वाला चांगल्या नियोजनाची गरज असते आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये योग्य त्या प्रॅक्टिस आणि सरावाची गरज असते. म्हणून आपण प्रॅक्टिस करणं सातत्याने खूप महत्वाची गोष्ट आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी आपण सातत्याने म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन. अगदी चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून खेळ तो आकारायचा असतो. यावेळेला चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा त्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र गपलत 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 आणि गपलतीचं उत्तर 4 धावा. अगदी सहज गतीने चेंडू सीमारेषा पार झाला 4 धावेकरिता. मी आताच म्हटलं की प्रॅक्टिस करणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अगदी भालेबी संघाचा विचार करायचा झाला तर ती पॉझिटिव्हिटी आणि अगदी सांगायचं झालं तर मानसिकता, चांगल्या पद्धतीची मानसिकता ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत नाही. अगदी योग्य ते नियंत्रण अगदी ते पाहायला भेटलं नाही या मॅच मध्ये. इथून चांगला स्ट्रोक आला चांगल्या पद्धतीने. यावेळेस मधली यष्टी वाकवले, अर्थातच विकेटचं बदल. बॅक टू द बॅटर प्रदीप, हा आउट. मैदानाच्या मध्ये सामना चालू, अगदी चांगल्या पद्धतीने सामना आहे. एकाने माऊली स्पोर्ट्स बालखडी संघ आहेत, एकाने असतील ऐगावदेवी भालिवली ब संघ. इथून मात्र भालिवली ब संघाला सामना जर वन व्हायचा असेल ना तर चांगले प्रयत्न ते करावे लागतील. इथून थोडासा हळूहळू बिखरत चाललाय संघ, परंतु इथून विकेट आले त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल हा वाढवावा लागेल आणि अगदी प्रयत्न देखील वाढवावे लागतील. इथून मात्र चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल आईगावदी भालिवली ब संघाला. परंतु इथून माऊली स्पोर्ट्स बालखडी संघ देखील चांगल्या पद्धतीने आतापर्यंत पाहू शकताय. लवकरातचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय रवी वल्वी, या फलंदाजाला पाहू शकताय. इथून मात्र चांगला स्ट्रोक प्रदीप याच्या बॅट्समध्ये पाहायला भेटला होता, परंतु तो तंबूच्या आशयाला पाहायला भेटलाय. इथून मात्र रवी हा ऑन स्ट्राईक असणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावगती आतापर्यंत 22 या अंकावरती जाऊन पोहोचले. अगदी उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही या षटकामधला. यावेळेला आल्या आल्या जाग्यावरून मोठा फटका मारण्याची मानसिकता शरीरापासून दूर ठेवला जातोय चेंडूला. अगदी यष्टीरक्षकाच्या हातकांडामध्ये हा चेंडू विसावला जातोय. अर्थातच पूर्णपणे प्लॅन मिस आणि निर्धाव चेंडूची सांगता ही पाहायला भेटले. इथून पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सुसज्जित होते रुपेश. यावेळेला अगदी सांगायचं झालं तर पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता आणि मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये आधीच बॅकलिप ही बंद झाली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये हा चेंडू विसावला जातोय आणि अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून दाखवले रुपेशाच्या माध्यमातून. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, हवाई सफर, चेंडू पाठवला हवाई सफरला, 6 धावा, षटकार झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत सांगायचं झालं तर धावफलकावरती 28 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती 28 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. अगदी 12 चेंडू असतील, 12 चेंडू 14ची आवश्यकता असेल. इथून येणारे 12 चेंडू असतील, 12 चेंडू 14 धावा या कराव्याच लागतील माऊली स्पोर्ट्स बालखडी संघाला. इथून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेस करत असताना समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 चेंडू 14 धावेची आवश्यकता. अगदी चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. इथून मात्र येणारे 12 चेंडू असतील, 12 चेंडू 14 धावेची आवश्यकता. इथून गोलंदाजाला काहीतरी चमत्कार हा करून दाखवा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होतोय प्रमोद परेड.
यावेळेला पुन्हा एकदा झेलची दाट शक्यता आहे. इथून मात्र झेलची दाट शक्यता तर होती, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला आणि तिथपर्यंत 2 धावा या सहजरित्याने पूर्ण होतील. अगदी चांगल्या पद्धतीने एकाएकी किल्ला लढवलाय भरत हडल या फलंदाजाने. अगदी शेवटच्या एंड मुवमेंट पर्यंत अजूनही तैनात मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकेरी दुहेरी धावेला अगदी सन्मान दिला जातो. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. एक धाव ही सहज गतीने पूर्ण होते. 2 धावा सहज गतीने पूर्ण झाल्यात. दुहेरी धावेने स्कोर कार्ड आतापर्यंत 32 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र समीकरण येणारे 4 चेंडू असतील. 4 चेंडू एक. भाई प्लीज 1000 रुपए दे दो, घर में इमरजेंसी. आणि अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये जर सांगायचं झालं तर चुकीला माफी नाही. इथून चांगल्या पद्धतीने जर खेळ आकारला असता, अगदी सांगायचं झालं ना तर क्रिकेटच्या खेळामध्ये गेम प्लॅन हा मित्रांनो खूप महत्वाचा असतो. आणि अगदी कुठल्याही खेळाडूला पाठपुरावा करणं आणि अगदी त्याच्यावरती विश्वास दर्शवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. इथून मात्र 9 तरुण उभारी स्वीकारते आहेत या संघामध्ये आईगावदी भालिवली ब संघामध्ये. आणि तिथून या चुक्या अगदी पाहायला भेटतात. आणि अगदी सांगायचं झालं ना तर चुकूनच पुढे जाऊ शकतोय आपण. आणि इथून परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये जर सांगायचं झालं तर चुकीला माफी नाही. इथून मात्र हळूहळू अगदी पटरीवरून गाडी खाली चालली, ती मात्र आईगावदी भालिवली संघाची. इथून मात्र 9 चेंडू 6 धावेची आवश्यकता असेल. इथून चांगली गोलंदाजी जर झाली ना तर अजूनही मॅच मध्ये जिवंतपणा आहे. इथून उर्वरित 3 चेंडू जर निर्धाव वातरले तर चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आईगावदी भालिवली संघाची जे बॉडी लँग्वेज आहे ना ती पॉझिटिव्ह पाहायला भेटेल. परंतु चांगला स्ट्रोक यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. उचलून पीठ करतील तिथपर्यंत. एक धाव ही सहज गतीने पूर्ण होईल. अगदी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत सांगायचं झालं तर पूर्णपणे पकडची निर्माण झालेला ते माऊली स्पोर्ट्स बालखेडी संघाची या सामन्यावरती. अगदी एका एंडने हळूहळू सुटत चाललाय सामना हातामधनं आईगावदी भालिवली बस संघाकडनं. अगदी इथून चांगली मानसिकता, चांगली बॉडी लँग्वेज, अगदी योग्य ती प्रॅक्टिस आणि आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, मेहनत ही सर्व गोष्टी या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या असत्या तर नो डाऊट अगदी खेळ तो चांगला झाला असता. परंतु त्या गोष्टींचं थोडंसं कमतरता ही पाहायला भेटली. यावेळेला डान्सिंग राहून ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न झालाय. अगदी झालाय 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 37 धाव्यांवरती आतापर्यंत धावफलक पाहू शकता. इथून मात्र चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारलाय माऊली स्पोर्ट्स बालखेडी संघाने. आणि अगदी इथून गोलंदाजी करावी लागेल आईगावदी भालिवली ब संघाला. इथून शेवटच्या षटकापर्यंत सामना तर आलाय. येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडू एक अगदी धावसंख्येची गरज ती असेल. पंच अजून 1 चेंडू षटकातला बाकी आहे. 1 चेंडू शेष आहे.
अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धाबा घेतल्या, त्यानंतर व्हाईट चेंडू आला, त्यानंतर 3 धाबा, त्यानंतर 1 धाव आणि हा शेवटचा चेंडू निर्धाव आणि अजूनही एक चेंडू शेवटचा आणि अंतिम हा शेष आहे. तर चला ड्रिंक ब्रेक झालाय मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक ब्रेक नंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच चालू करणार आहोत. थोडस स्पीडअप वाढवा. आजच्या दिवसातला पहिला सामना आहे आणि पहिला सामना थोडासा आपण अगदी उशिरानं चाललोय, अर्धा तास उशिरानं चाललोय. अगदी पहिला सामना अगदी चांगल्या पद्धतीने झाला. दुसरा सामना हा देखील थोड्याच वेळामध्ये पूर्ण होईल आणि नेक्स्ट सामना देखील आपण पाहणार आहोत एकमेकांच्या विरोधात. जय अंबे घाटेकर त्यांच्या विरोधात आदर्श ग्रुप पाचरुका या 2 संघादरम्यान आपण नेक्स्ट मॅच ही पाहणार आहोत. चेंडू असतील 7 चेंडू 5 ची आवश्यकता असेल. उर्वरित शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे. यावेळेला चांगला चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाले. अगदी परत मोठा फटका मारायचा होता आणि मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये पूर्णपणे प्लॅन मिस झाले आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. आता मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत पाहू शकताय 37 या अंकावरती जाऊन पोहोचले. 37 ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 37 धाबा या स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. आता मात्र येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडू 5 धाब्याची आवश्यकता असेल. तर चला चौथा गोलंदाज हा लगेच सुसज्जित करायचा आहे गोलंदाजच्या ट्रॅक वरती. इथून थोडासा स्पीड वाढवा मित्रांनो. आई गावदेवी भालिवली ब संघ अगदी गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. जयेश भोई हा गोलंदाज पाहू शकताय. इथून मात्र जयेश याला काहीतरी चमत्कार करावा लागेल. अगदी प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळं करावं लागेल आणि अगदी जयेशकडे ती गोलंदाजी देखील आहे आणि ती गोलंदाजी करून दाखवावी लागेल. इथून डावखुऱ्याचा फलंदाज रवी हा फलंदाजीच्या ट्रॅक वरती सुसज्जित झालाय. यावेळेला थोडासा शरीरापासून दूर फेकला हा चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात आणि आम्हाला इशारा करतात. अर्थातच खर्रा ती सांगता वाईट चेंडू. इथून येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडू 4 ची आवश्यकता असेल. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीची चुकी ही पाहायला भेटली. बँक बॅलन्स कमी आहे, उधळणपट्टी जास्त झाली या सामन्यामध्ये. इथून 9 तरुण उभारते सितारे आहेत आणि अगदी पाठपुरावा केलाय, विश्वास दर्शवलाय, परंतु त्या विश्वासाचा थोडासा फायदा घेता आला नाही. आणि अगदी सांगायचं झालं तर विश्वास दर्शवणे देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. अगदी 9 तरुण उभारते सितारे आहेत. अगदी 9 तरुण संघ देखील आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक लंगलेकच्या दिशेने हा चेंडू सीमारेषा पार. 6 षटकार गेम खल्लास झाले. 1 झालाय संघ माऊली स्पोर्ट्स बालकडे संघ आणि हार्ड लक अँड बॅड लक आई गावदेवी भालिवली ब संघ. आपण देखील चांगल्या पद्धतीने खेळ आकारलात, परंतु त्या या सामन्यामध्ये ज्या चुक्या झाल्यात ना त्या थोड्याशा मागात पडल्या आणि त्याच कारणास्तव आपण सामना पराभूत झाले. तर हार्ड लक अँड बॅड लक आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर कॉंग्रॅच्युलेशन टू यू माऊली स्पोर्ट्स बालकडी संघ. तर यानंतरचा होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. जय अंबे घाटेकर संघ त्यांच्या विरोधात आदर्श ग्रुप पाचरुका संघ या 2 संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. तर जय अंबे घाटेकर संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. संघाला विनंती असेल की कुठलाही वेळ न दबलता लगेच क्षेत्ररक्षण हे सजवून घ्या. तर तिथपर्यंत हस्तलंदन होईल आणि झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील ठरला जाईल.